सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. नगरच्या सावेडी परिसरात पत्रकार सुशील मारुतराव थोरात यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत 3 आरोपींना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून ताब्यात घेतलंय. हेमंत उर्फ सोनू दत्तात्रय कोहक, महेश उर्फ पप्पू दशरथ मते आणि प्रशांत शिवाजी निकरड अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत. 20 ऑगस्टला थोरात यांच्या कारला मोपेडची धडक झाल्याच्या कारणावरून तसेच विरोधी बातम्या प्रसिद्ध केल्याच्या रागातून आरोपींनी थोरात आणि त्यांच्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप आहे. थोरात यांना खाली पाडून डोक्यात आणि पाठीवर दगडानं मारहाण करून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं फिर्यादीत नमूद केलं गेलंय. तर या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथकं तयार करून गोपनीय माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू झाला. आरोपी राजगुरुनगर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तिथं शोध घेतला, मात्र आरोपी पसार झाले. त्यानंतर आज आरोपी छत्रपती संभाजीनगर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई करत 3घांना ताब्यात घेतलंय. ताब्यातील आरोपींना पुढील तपासासाठी तोपखाना पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केला असून पुढील तपास पोलीस करतायत. पत्रकार सुशील मारुतराव थोरात व 49 वर्ष यांच्यावर दिनांक 20/8/2026 रोजी पाईपलाईन रोड HDFC बँकेसमोर जीवघेणा हल्ला झाला होता. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन साहेब यांनी या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करावा व या गुन्ह्यातील आरोपितांना तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे PSI जाधव व PSI दरवडे यांच्या नेतृत्वाखाली 2 वेगवेगळे पथक तयार करून 2 वेगवेगळ्या दिशेला रवाना करण्यात आले होते. सदर गुन्ह्यातील CCTV फुटेज तसेच तांत्रिक माहिती, गोपनीय माहिती व इतर आवश्यक गोष्टींचा उपयोग करून तपासात जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्यांचा उपयोग करून सदर आरोपींचा शोध घेत होतो. सदरच्या आरोपींचा पथकाने राजगुरुनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, दौंड, सुपा, संभाजीनगर या परिसरात शोध घेतला. आज पहाटे या गुन्ह्यातील आरोपी हे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर वाळूज MIDC परिसरात येणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पथक पाठवून सदर ठिकाणाहून या गुन्ह्यातील 3 आरोपी हेमंत उर्फ सोनू दत्तात्रय कोहक, महेश उर्फ पप्पू दशरथ मते आणि प्रशांत शिवाजी निकरड हे 3 आरोपी मिळून आलेले आहेत. सदर आरोपी त्यांना अहिल्यानगर येथे आणण्यात आले असून तोपखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले आहे. तोपखाना पोलीस स्टेशन हे पुढील तपास करत आहेत. ताब्यातील हेमंत उर्फ सोनू कोहक आणि प्रशांत निकरड यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.